हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर चला आज आपण करडईची गरगट्टा भाजी अशी बघणार आहोत. तर इथे पाहू शकता भाजी आपली मी हिरवी मिरचीची भाजी बनवलेली आहे आणि आपली भाजी आणि त्याचा थिकनेसपणा पाहू शकता कसा जबरदस्त असा आलेला आहे. तर चला मग रेसिपीला सुरू करूया. तर ही करडईची भाजी आहे आमच्या शेतातली, गावावरून आणलेले आहे पुण्याला, त्याच्यामुळे जरा सुकल्यावानी झालेले आहे आणि मी कापताना नाही दाखवले, डायरेक्ट कापलेलीच दाखवलेली आहे. आणि ते पाहू शकता कापून मस्त कढईमध्ये टाकून 2 मिनटं परतवून घेतलेलं आहे. आणि 2 मिनटं परतवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये लगेच मी शिजायला भरपूर पाणी लागतं, त्याच्यामुळे 1 तांब्या एवढं पाणी घातलेलं आहे मी. आणि ही जी करडईची भाजी आहे ना, आमच्याकडे म्हणजे आवडीने खाल्ली जाते. आणि ही भाजी जर खाल्ली ना म्हणजे आमच्याकडं म्हणतात ही भाजी कमीत कमी आठवड्यातून एकदा खाल्ली पाहिजे किंवा वर्षातून एकदाची भाजी येते त्यावेळेस खाल्ली पाहिजे. आणि तर 10 मिनटानंतर पाहू शकता आपली भाजी कशी मस्त शिजलेली आहे, तर तुम्ही पाहू शकता. आणि ही भाजी आहे ना, भाजी बनवतानाच आमची लाईट गेली त्याच्यामुळे जरा काळं काळं दिसत आहे. आणि इथे पाहू शकता भाजी शिजल्यानंतर असा मस्त पावभाजीच्या मॅशरने मॅश करून घ्यायची, म्हणजे आपली आपली भाजी आहे ना मस्त अशी शिजते. तर ही भाजी ह्या भाजीमध्ये म्हणजे प्रोटीन, कॅल्शियम, फायबर असे भरपूर जीवनसत्वे असतात. आणि ही एक भाजी आहे ना, ही तेलबियाणे भाजी आहे बघा. आणि आमच्या इकडे ही भाजी ना आजारी लोक कोणी असेल, कोणाच्या तोंडाला चव नसेल, तर ही भाजी खायला देतात, म्हणजे आपल्या तोंडाला देखील चव येते आणि आपल्याला पाहिजे तेवढी आपल्या शरीरातली म्हणजे ऊर्जा देखील तयार होते. तर इथे पाहू शकता 2 मिनटानंतर आपली भाजी कशी मस्त झालेली आहे मॅशरने मॅश करून. आणि भाजी मस्त शिजलेली आहे, त्याच्यामुळे जास्त काय एवढी गरज नाही पडली मला मॅश करायची. आणि लगेच लगेच आपण करूया भाजीची तयारी फोडणीची. तर ह्याच्यामध्ये ही जी भाजी आहे ना, याच्यामध्ये शक्ती वाढवण्यासाठी किंवा रक्त वाढवण्यासाठी या भाजींचा खूप म्हणजे खूप उपयोग होतो. आणि इथे पाहू शकता लगेच भाजी झालेली आहे आपली, म्हणजे मॅश करून झालेली आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं ज्वारीचं पीठ टाकणार आहे, म्हणजे आपली भाजी मस्त अशी होते, एकजीव होते. कारण चोथा पाणी होत नाही, म्हणजेच नुसतं पाणीही होत नाही आणि नुसती भाजीही होत नाही, एकदम मस्त भाजी होते. आणि ही भाजी तुम्ही कशासोबत देखील खाऊ शकता किंवा अशी सुकी म्हणून टिफिनला देखील देऊ शकता. आणि आमच्याकडे ही भाजी चपाती, ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी कशासोबत देखील खाल्ली जाते. तर इथे लगेच पाहू शकता थोडंसं मी ज्वारीचं पीठ देखील ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये चणा म्हणजे आपलं बेसन पीठ असतं ना, ते देखील टाकू शकता. आणि लगेच थोडंसं मॅश असं एकजीव करून घ्यायचं आहे ते पीठ आणि ते. आणि तुम्ही हे लाल मिरचीची देखील भाजी बनवू शकता. मला हिरवी मिरचीचीच आवडते म्हणून मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडंसं लसूण घेतलेलं आहे आणि लगेच मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आणि पाहू शकता मिक्सरला बारीक झालं की लगेच कढई ठेवायची गॅसवर आणि लगेच करायची फोडणीची तयारी. आणि लगेच काय मग कढई गरम झाली की लगेच त्याच्यामध्ये टाकायचं तेल. तेल टाकलं की थोडासा लसूण असा चिरून टाकायचा आहे, म्हणजे मोठालाच. आणि लसण चिरायचा, म्हणजे लसण ब्राऊन कलरवर परतला की याच्यामध्ये मी टाकणार आहे हळद, जिरे, मोहरी सर्व मसाले टाकून घेणार आहे. आणि ही जी आपण बनवत आहेत एकदम हॉटेल स्टाईल भाजी होते बघा, हॉटेलपेक्षाही मस्त याची चव लागते, घरच्या घरीच बनवली असल्यामुळे. आणि लगेच मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे हिरवी मिरची आणि लसणची पेस्ट बनवलेली याच्यामध्ये टाकलेली आहे. आणि लसणची आणि हिरवी मिरचीची पेस्ट याचा कच्चापणा जाईन इथपर्यंत परतवून घ्यायचे आहे, पाहू शकता. आणि लगेच याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत मी जिरे आणि हळद. तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने माझी भाजी आहे 10 मिनटात तयार होते. आणि तुमच्या घरात जर म्हाताऱ्या बायका असतील तर त्यांना म्हणजे ह्याचे फायदे विचारा कसले मस्त असतात. माझी आजी मला सांगायची की ही भाजी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात,
असे काही दुखत नाही. आणि तरी ते लगेच मिरची देखील आपली परतवून झालेली आहे आणि लगेच याच्यामध्ये टाकायची आहे आपण म्हणजे शिजवून घेतलेली भाजी. आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी तर माझी रेसिपी अत्यंत साधी आणि सोपी आहे. कमी घरगुती मसाल्यात कमीत कमी साहित्यात आणि कमी वेळात अप्रतिम अशी चवीला लागणारी ही करडईची भाजी कोणाकोणाला आवडते त्यांनी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि ही जी भाजी आहे ना, तुम्ही घट्ट पातळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता. मला जास्त घट्टही बनवायची नव्हती आणि जास्त पातळ देखील बनवायची नव्हती, त्याच्यामुळे मी थोडीशी म्हणजे थिकनेसपणामध्येच थिक्स बनवलेली आहे. आणि आणखी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. तर ही मी भाजी बनवत आहे 4 लोकांसाठी. आणि याच्यामध्ये मी थोडंसं मीठ देखील टाकणार आहे, पाहू शकता. आणि करडईच्या भाजीमध्ये थोडासा जर मोठाला शेंगदाण्याचा कूट जर टाकला तर भाजी अशी अप्रतिम अशी ही लागते. लसूण मिरचीचा ठेचा घालून किंवा कांदा खोबऱ्यासोबत देखील एकच नंबर ही भाजी लागते बघा. आणि काही लोक याच्यामध्ये डाळ देखील मिसळून बनवतात ही भाजी. कोणी हरभऱ्याची डाळ टाकतं, कोणी मुगाची डाळ टाकतं, पण मला कोणतीही डाळ आवडत नाही, त्याच्यामुळे मी फक्त शेंगदाण्याचा कूटच टाकलेला आहे. आणि मी ह्याच्यामध्ये मीठ देखील टाकून घेणार आहे. तर पाहू शकता आपली भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. कशी वाटली आजची आपली झटपट रेसिपी आणि साधी रेसिपी, एकदम कमी साहित्यात कमी मसाल्यात तयार झालेली भाजी. कशी वाटली आजची रेसिपी कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. आणि आपली भाजी पाहू शकता कशी मस्त शिजलेली आहे आणि ह्याचा कलर देखील किती मस्त जबरदस्त असा आलेला आहे. आणि ही जी करडईची जी भाजी आहे ना, आपल्या रोजच्या जेवणात म्हणजे कधीतरी आलीच पाहिजे. तरी ते पाहू शकता आपली फायनली भाजी तयार झालेली आहे. भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. बाय बाय.